मुंबई नाशिक महामार्गावर खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत। त्याची गंभीर दखल मंत्री दादा भुसे यांनी घेतली आहे। येत्या 2 ते 4 दिवसांमध्ये आपण याबाबत बैठक घेणार असून पोलीस, आरटीओ आणि ट्रॅफिक विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित असतील असं त्यांनी म्हटलंय। इथल्या रस्ते दुरावस्थेची बातमी झी24 तासनं दाखवली होती। खड्ड्यांमुळे मुंबई ते नाशिक या 4 तासांच्या प्रवासाला तब्बल 10 तास लागतात। काही 2-4 दिवसाच्या आतच मी स्वतः नॅशनल हायवेचे अधिकारी आणि MSRDC माझं पण डिपार्टमेंट त्या पण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतो आहे। पोलीस प्रशासन असेल, RTO असेल, ट्रॅफिक असेल, या सर्वांचं संयुक्त विद्यमाने आम्ही बैठक घेणार आहोत आणि म्हणून हे पुलांची कामं पण लवकरात लवकर पूर्ण होणं आणि समांतर मीनवाईल ती जी खड्डे बुजवले ताबडतोबीने तो खड्डा बुजवला गेला पाहिजे याची तजवीज ताबडतोब आम्ही करणार। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश खरे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेशजी, खरं तर हा मोठा इम्पॅक्ट म्हणावा लागेल झी24 तासच्या बातमीचा। मंत्री दादा भुसे यांनी याची दखल घेतलेली आहे, काय अधिक माहिती मिळते? खरंय, दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री आहेत आणि त्यासोबत MSRDC म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते मंडळाचे ते मंत्री सुद्धा आहेत। त्यामुळे त्यांची जबाबदारी नाशिक मुंबई रस्त्याच्या बाबतीमध्ये मोठी आहे। एकूणच झी24 तासनं जी संपूर्ण दुरावस्था नाशिक मुंबई महामार्गाची दाखवली, त्यांचे प्रश्न कोणते कोणते आहेत, नेमके कुठे अडचणी आहेत हे मांडल्या। त्यानंतर प्रशासन जागृत झालंय असं म्हणायला हरकत नाही। स्वतः दादा भुसे यांनी आता संपूर्ण विभागांची बैठक घेण्याचं ठरवलंय। जे समस्या केवळ NHAI संबंधित नाही तर MSRDC संबंधित पण आहेत, RTO, पोलिसिंग आणि महामार्ग पोलिसांच्या सुद्धा आहेत। या सर्वांना एकत्रित बसून उपाययोजना करण्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। 2-3 दिवसात ही संयुक्त बैठक होईल आणि त्यानंतर नाशिककरांना दिलासा दिला जाईल वाहतुकीच्या कोंडीतून, असा अपेक्षा करायला आता हरकत नाही। नक्कीच, धन्यवाद योगेशजी तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर झी24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट झालेला आहे आणि दादा भुसे स्वतः त्यांनी या बातमीची दखल घेतलेली आहे आणि त्यानुसार त्यांनी पावलं उचलायला देखील सुरुवात केली आहे।